ती रात्र, ते तिघे चोरटे आणि 4 दुकानं. नेमकं काय झालं हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. ही घटना घडली आहे धुळ्याच्या थाळनेर गावात. 3 चोरट्यांनी एकाच रात्रीत 4 दुकानात डल्ला मारलाय आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय. तोंडाला मास्क आणि डोक्यावर टोपी घालून या चोरट्यांनी आपला चेहरा लपवला होता आणि हे चोरटे आपलं काम अगदी सराईतपणे करताना पाहायला मिळतंय. या 4 दुकानांपैकी एक हे मेडिकल असून या मेडिकल मधल्या सीसीटीव्ही मध्ये हे चोरटे कैद झालेत. धुळ्यातील थाळनेर गावात या 4 दुकानात चोरी झाली आहे. या सीसीटीव्ही मध्ये दिसतंय हे तिघे चोरटे मातोश्री मेडिकलचं शटर उघडतात. एक जण बॅटरीच्या उजेडात दुकानात शिरतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो, तर बाकीचे दोघे हे बाहेरच थांबतात आणि परिसरात लक्ष ठेवतात. मिळतील तेवढे पैसे हडपण्याचा या चोरट्यांचा प्रयत्न सुरू होता. आत गेलेल्या व्यक्तीनं मेडिकलचा गल्ला उघडला आणि त्यातील नोटा आपल्या खिशात भरल्या. ते पैसे खिशात मावतही नव्हते. खिशातून खाली पडताना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये दिसतंय. तर नोटांचे बंडल देखील दुकानाच्या आत शिरलेल्या व्यक्तीनं बाहेर पहाऱ्यावर असलेल्या व्यक्तीकडे दिले. पिशवीत असलेले चिल्लर देखील त्यांनी सोडली नाही. पै आणि पै नेण्याकडे त्यांचा कल होता आणि त्यांचा हा प्रकार मेडिकल मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी 3:10 झाली. माझं दुकान आणि समोरील स्वीट मार्ट आहे, जोदाना स्वीट मार्ट म्हणून आहे, त्याचेही दुकान फुटलं आणि गावातले अजून 2-4 दुकानं आहेत, ते असे टोटल 4-5 दुकाने फुटले. तर माझी रोकड जी रक्कम आहे ती रोकड रक्कम आणि काही सुटे पैसे वगैरे असं मोजून 13-14 हजार 2-3 दिवसाचा जो व्यवसायाने जो गल्ला होता तो चोरीस गेला. फक्त हे मेडिकल नाही तर परिसरातील इतर 3 दुकानांमध्येही या चोरट्यांनी गल्ला साफ केलाय. त्यातलं एक स्वीट मार्ट असल्याचं कळतंय आणि तिथले सीसीटीव्ही अजून हाती आलेले नाहीत. पण सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला आणि पोलिसांना कळवण्यात आलं. एक नाही तर परिसरातील 4 दुकानं फोडल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतलेत आणि तपासाला सुरुवात केली आहे. शहरासह ग्रामीण भागाकडे आता चोरांनी मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळतंय आणि परिसरातील 4 दुकानात एकाच रात्रीत चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. अमोल राजपूत, धुळे, लोकमत.com.